नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपली जीवनशैली झपाट्याने बदलत आहे आणि त्याचे थेट परिणाम आपल्या आरोग्यावर, विशेषतः आपल्या हृदयावर होताना दिसतात. आज हृदयविकार ही केवळ वृद्धांची समस्या राहिलेली नाही, तर तरुणांमध्ये देखील याचं प्रमाण अगदी चिंताजनक रीतीने वाढतंय. पण सुदैवानं वैद्यकीय क्षेत्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे यावर आता अत्यंत प्रभावी आणि आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध झाल्यात. आणि याच महत्त्वाच्या विषयावर सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर सुमित शेजोळ. डॉक्टर, तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. प्रेक्षकांनो, डॉक्टर सुमित शेजोळ हे मेडिकवर हॉस्पिटल्स छत्रपती संभाजीनगर इथला वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट असून हृदयविकारांच्या आधुनिक उपचारांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले तज्ञ आहेत. बघा, त्यांनी MD आणि DM कार्डिओलॉजी पदवी प्राप्त केली आहे. युरोपमध्ये स्ट्रक्चरल हार्ट इंटरव्हेन्शन्समध्ये फेलोशिप देखील त्यांनी पूर्ण केली आहे. डॉक्टर शेजोळ हे टावी आणि टियर या प्रगत मिनिमली इन्व्हेन्सिव्ह हृदय उपचार पद्धतींमध्ये विशेषज्ञ आहेत. 3D इको व ट्रान्स इसोफेजियल इको या अत्याधुनिक हृदय प्रतिमांकन तंत्रज्ञानातही त्यांनी पारंगत आहेत. शिवाय मायट्रा क्लिप या प्रक्रियेदरम्यान इंट्रा ऑपरेटिव्ह इको मार्गदर्शनात त्यांनी विशेष कौशल्य राखले. देशभरातील अनेक हजारो रुग्णालयांमध्ये टावी आणि टियर या बिन टाकायच्या वॉल्व रिप्लेसमेंट आणि वॉल्व रिपेअर्स शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी त्यांचा दांडगा अनुभव आहे आणि अनेक रुग्णांना त्यांनी बरं केलेलं आहे. बघा, रुग्ण केंद्रित दृष्टिकोन, अचूक निदान आणि अत्याधुनिक उपचार पद्धती यांच्या सहाय्याने डॉक्टर शेजोळ हे हृदयविकार रुग्णांना सुरक्षित, प्रभावी आणि जागतिक दर्जाची सेवा आपल्या महाराष्ट्रातून देतात. तर आज आपण डॉक्टरांकडून टावी आणि टियर हृदय झडप उपचारातील आधुनिक क्रांती या विषयावर सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. सर, माझा सुरुवातीला हाच प्रश्न असणार आहे की ट्रान्स कॅथेटर वॉल्व थेरपीज हृदयाच्या झडपांच्या आजारावर वापरल्या जातात. तर प्रथम हृदयाच्या झडपा आणि त्यांचे जे वेगवेगळे आजार आहेत त्याविषयी सविस्तरपणे आपल्या प्रेक्षकांना सांगा. हो, नमस्कार. हृदयाच्या झडपा आणि त्या संदर्भातले आजार ह्या विषयावर आजचा आपला पूर्ण टॉपिक असणार आहे. बरेचसे रुग्ण जे असतात त्यांना ह्या भीतीमधनं की ओपन हार्ट सर्जरी करता येईल किंवा नाही, यामुळं बऱ्याचशा वेळेला ते ऑपरेशन करण्याचं टाळाटाळ करतात आणि प्रसंगी त्यामुळे मृत्युमुखीसुद्धा पडतात. तर ओपन हार्ट सर्जरीच्या व्यतिरिक्तसुद्धा वॉल रिप्लेसमेंटचा एक ऑप्शन अवेलेबल आहे. त्यालाच आपण ट्रान्सकॅथेटर वॉल थेरपीज म्हणतो, ज्यामध्ये टावी आणि टियर याचा समावेश होतो. तर या संदर्भात आपण आपली आजची चर्चा ठेवणार आहोत. सर्वप्रथम आपण सुरू करूया की हार्ट वॉल्स म्हणजे काय आणि त्यांचं कार्य कसं असतं. तर हार्ट वॉल ह्या हृदयाच्या आतमधले दरवाजे आपण यांना समजता येईल. हे एक छोटे दरवाजांसारखं असतं, ज्यामध्ये त्यांचं मुख्य कार्य असं आहे की हृदयामधून जो रक्तपुरवठा होणार आहे तो फक्त एका दिशेने व्हावा आणि त्यामध्ये रक्त जात असताना कुठला अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे किंवा बॅकफ्लो किंवा लिकेज हे झालं नाही पाहिजे. हे त्याचं मुख्य कारण आहे. हृदयामध्ये एकूण 4 वॉल्स असतात, ज्यामध्ये एओर्टिक वॉल, मायट्रल, ट्रायकस्पिड वॉल आणि पल्मनरी अशा 4 वेगळ्या वेगळ्या वॉल्स असतात. संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा जो पुरवठा आहे ती करणारी एओर्टिक वॉल ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. कुठल्याही कारणास्तव, मल्टिपल कारणास्तव असू शकतात, कुठल्याही कारणास्तव जर वॉलच्या संदर्भात वॉल्स या निकामी झाल्या किंवा त्या जे कार्य करायचं आहे ते करू शकत नाही आहेत, त्यावेळेला जे आजार होतात त्याला आपण हार्ट वॉल डिसीजेस म्हणतो. ज्यामध्ये मग कदाचित वॉल संकुचित झाली आहे, ज्यामुळे रक्तप्रवाह पुढे जाण्यास अडथळा निर्माण होतो आहे, किंवा एखाद्या वेळेला वॉल ही निकामी झाली आहे, ज्याच्यामुळे आपण जसं आता सांगितलं की एका डायरेक्शनला ब्लड जायला पाहिजे ते न जाता त्यामध्ये बॅकफ्लोज किंवा लिकेजेस व्हायला लागले, तर ह्या प्रकारातले जे आजार आहेत त्यांना आपण हार्ट वॉल डिसीजेस म्हणतो. बरं. जुन्या काळामध्ये इन्फेक्शन, मल्टिपल इन्फेक्शन म्हणजे वारंवार हृदयाच्या झडपांचे इन्फेक्शन होणे हे महत्त्वाचं कारण होतं वॉलच्या संदर्भितल्या आजारांमध्ये. परंतु आता दैनंदिन जीवनमान हे चांगलं झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणारे वॉल लिकेजेस किंवा वयमान वाढल्यामुळे, म्हणजे ज्याला आम्ही डिजेनरेटिव्ह हार्ट वॉल डिसीजेस म्हणतो, ते मोठ्या प्रमाणावर होत आहेत. आणि ह्या हार्ट वॉल डिसीजेसच्या ट्रीटमेंटसाठी ज्या काही आपण प्रोसिजर्स वापरतो त्यांना आपण ट्रान्सकॅथेटर हार्ट वॉल सर्जरीज म्हणतो. ओके. तर डॉक्टर, आता यामध्ये कशा प्रकारचे आजार तयार होतात हे तुम्ही आम्हाला एक्सप्लेन केलेत, पण ट्रान्स कॅथेटर वॉल थेरपीज नेमकी ही थेरपी काय असते त्याविषयी सांगा आणि मुख्यत्वे यामध्ये कोणकोणते ऑपरेशन्स करता येतात. येस. सो जसं आता आपण बोललोत की
हार्टच्या ज्या झडपा आहेत, हृदयाच्या झडपांचं मुख्य काम हे आहे की हृदयामधनं जाणारा जे रक्तपुरवठा आहे तो एका दिशेने जायला पाहिजे. त्यामध्ये जाताना अडथळा निर्माण होत असेल किंवा वॉलमध्ये लिकेज होत असेल तर ह्या प्रकारच्या ज्या वॉल आजार आहेत त्याचं निरसन करणं जरुरी आहे, ज्यामध्ये 2 प्रकारचे ट्रीटमेंट येतात. एक येतात हार्ट वॉल रिपेअर आणि रिप्लेसमेंट. तर हे कसं करायचं, तर जुन्या काळामध्ये म्हणजे 1950 ते 60 या दशकामध्ये ह्यामध्ये जे ऑपरेशन सुरू झाले त्यामध्ये ओपन हार्ट सर्जरीद्वारे वॉल रिप्लेसमेंट करणे हा एक मुख्य ऑपरेशन यामध्ये यायला लागलं. तर हे जे ऑपरेशन आहे हे कसं करतात, तर आपल्या जो छातीचा मेन आपला जो बोन असतो त्याला कट करून हार्ट ओपन करायचं, हार्टला तात्पुरतं थांबवण्याचं, त्यानंतर जी खराब झालेली वॉल आहे ती कापायची आणि त्यामध्ये नवीन वॉल लावून त्याला सुचरनी शिवून घ्यायचं, म्हणजे टाके द्यायचे आणि त्यानंतर सगळं पूर्ण बंद करायचं. आपण जेवढं बोलतोय तेवढं ते सोपं नाहीये. इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसिजर. त्यामध्ये हाय रिस्क ऑपरेशन्स असतात हे, ज्यामध्ये पेशंट मृत्युमुखी होण्याचं प्रमाण चान्सेस असतात. त्यामुळे साहजिकच जे पेशंट ऑलरेडी हाय रिस्क आहेत, ज्यांचं वय 60-70 आहे किंवा ज्यांच्या हृदयाची पंपिंग कमी झालेली आहे किंवा त्यांना किडनीचे आजार आहे, मधुमेह कंट्रोल होत नाहीये किंवा फुफ्फुसांचे आजार आहेत, कोविड सारखं होऊन गेलेलं असेल, अशा रुग्णांमध्ये साहजिकच जरी ओपन हार्ट सर्जरी होत असल्या तरी हे लोकांना कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन सर्जन्स किंवा डॉक्टर मंडळी ऑफर करायचे नाही जुन्या काळामध्ये. का, कारण यांचं ऑपरेशन दरम्यान मृत्युमुखी होण्याचं प्रमाण फार जास्त होतं. त्यामुळे साहजिकच ह्या लोकांना कुठलाही पर्याय मिळायचा नाही आणि हे लोक उपचाराअभावी हे लोक मृत्युमुखी व्हायचे. ह्या प्रकारच्या आजारांसाठी आणि ह्या सोबत जर असलेल्या कंडिशनसाठी आता नवीन काळामध्ये आपण याच्यामध्ये कॅथेटरच्या माध्यमातून म्हणजे एक नळी किंवा ट्यूबच्या संदर्भातून पायामध्ये छोटंसं छिद्र घेऊन आपण तिथून हृदयापर्यंत जाऊ शकतो आणि वॉलची रिपेअर किंवा रिप्लेसमेंट हे दोन्हीही ऑपरेशन करू शकतो. तर ह्याद्वारे म्हणजे बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेद्वारे जर हृदयाच्या वॉल किंवा झडपांच्या आजाराचे जर आपण रिपेअर किंवा रिप्लेसमेंट करू शकत असलो तर ह्या संदर्भातले जे ऑपरेशन्स आहेत त्या सगळ्यांना ब्रॉडली सगळ्यांना मिळून ट्रान्सकॅथेटर वॉल थेरपीज ही टर्म असते. ह्यामध्ये प्रामुख्याने टावी आणि टिअर. तर टिअर मध्ये मग कुठल्याही वॉलचं लिकेज असो, मायट्रल किंवा ट्रायकस्पिड, ह्या दोन्हीच्या आजारांचे जर आपण ट्रीटमेंट करत असू तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट ब्रॉडली ट्रान्सकॅथेटर वॉल थेरपीज म्हणून त्यामध्ये इन्क्लूड होतात. बरं, आपला विषय आज हाच आहे टावी आणि टिअर संबंधित. आता तुम्ही मला एक्सप्लेन केलं की जुन्या पद्धतीची जी शस्त्रक्रिया होती त्यामध्ये कशा पद्धतीने खूप जास्त रिस्क होतं, धोका जास्त होता रुग्णांसाठी. तर आता आपण हाच विषय घेऊयात की आता जुन्या पद्धतीपेक्षा, पारंपरिक पद्धतीपेक्षा टावी किती चांगली पद्धत आहे आणि एक्झॅक्टली टावी प्रोसेस म्हणजे नेमकं काय आहे? येस, आपण आत्ता जसं डिस्कस केलं की हृदयामध्ये 4 वॉल्स आहेत. त्यामधली सर्वात महत्त्वाची वॉल म्हणजे आउटिक वॉल, ज्यामधून हृदयामधून पूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो, या वॉलच्या माध्यमातून होतो. जर या वॉलच्या कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये बदल झाला म्हणजे जेणेकरून ह्या वॉलमध्ये रक्त पुढे जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला, वॉल अरुंद झाली, ज्याला आम्ही आउटिक स्टिनॉसिस म्हणतो, हा आजार जर रुग्णांना असेल तर या प्रकारच्या रुग्णांमध्ये आपण टावी करू शकतो. तर टावी म्हणजे नेमकं काय की ओपन हार्ट सर्जरी न करता पायामध्ये छोटंसं छिद्र घेऊन एका नळीच्या किंवा कॅथेटरच्या माध्यमातून आपण हृदयापर्यंत जाणे आणि ती वॉल रिप्लेसमेंट सर्जरी पूर्ण करणे, ह्या प्रोसिजरला आपण टावी म्हणतो. आता आपण बघून घेऊया की पारंपरिक पद्धतीने जी हृदय शस्त्रक्रिया व्हायची ती कशी व्हायची. जसं मी बोललो की हृदयामध्ये ती शस्त्रक्रिया करत असताना जे महत्त्वाचं जे आपलं छातीचं महत्त्वाचं जे बोन आहे त्याला कट करावं लागायचं, हृदय ओपन करून त्याला तात्पुरतं थांबवलं जायचं, त्याच्यावर चिरा घेऊन वॉल काढायला लागायची, नवीन वॉल टाकायला लागायची आणि शिवून घ्यायला लागायचं. ह्या सर्व प्रोसिजर दरम्यान पेशंट हा व्हेंटिलेटरवर असतो. ऑपरेशन हे 6-7 तास चालतं. कदाचित सारख्या सेम दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पेशंट एक्स्ट्युबेट म्हणजे व्हेंटिलेटरवरून बाहेर येतो. पूर्ण प्रोसिजरला किंवा पेशंट घरी जाण्यापर्यंत एक 7-8 किंवा 10 दिवसांचा कालावधी लागतो. तसेच टाके रिमूव्ह करणे, बाकी गोष्टींपर्यंत म्हणजे टोटल रिकव्हरी होण्यासाठी एक ऑलमोस्ट 3 महिन्याचा कालावधी यामध्ये लागू शकतो. तर ही झाली पारंपरिक पद्धतीने ओपन हार्ट पद्धतीने आपण जी वॉल रिप्लेसमेंट करतो. टावी या शस्त्रक्रियेमध्ये आपण ह्यामधलं कुठलंही करत नाही. आपण शरीराला बाहेरून कुठलाही टाका देत नाही किंवा हार्ट ओपन करत नाही. ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे हार्ट आपण स्टँड स्टील म्हणजे त्याला थांबवत नाही, व्हेंटिलेटरवर घेत नाही. त्याच्यामध्ये हृदयाचे ऑपरेशन करत असताना हे 1 तासामध्ये होणारं ऑपरेशन आहे, जे की 5 ते 6 तासामध्ये आधी व्हायचं. सोबतच पेशंटला ऑपरेशन झाल्यानंतर तो पूर्ण शुद्धीत असतो. सेम दिवशी आपण त्याला ICU मधून बाहेर घेऊ शकतो. ऑपरेशन झाल्यानंतर 2 तासामध्ये पेशंट उठून स्वतःच्या पायावर चालू शकतो. 3-4 तासामध्ये जेवण स्वतः सुरू करू शकतो.
स्वतः वॉशरूममध्ये जाऊ शकतो, स्वतःचं आंघोळ करू शकतो. ह्या सगळ्या ज्या प्रोसिजर आहेत त्या तो सेम डे नेक्स्ट डे करू शकतो. तिसऱ्या दिवशी सकाळी आपण पेशंटला घरी पाठवू शकतो. तर पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीच्या तुलनेमध्ये टावी ही शस्त्रक्रिया अतिशय अत्याधुनिक आहे, सेफ आहे, सरळ साधी सोपी आहे आणि पेशंटच्या दृष्टीने अतिशय कमी वेदनादायक आहे. एकंदरीत काय आहे, तर टावीमध्ये रक्तस्राव अजिबात होत नाही याची जास्त भीती असते आणि ज्या रुग्णांना डायबिटीज असेल, हाय बीपी असेल, त्या रुग्णांसाठी टावी शस्त्रक्रिया अतिशय फायदेशीर आहे आणि रुग्णांचा बरा होण्याचा कालावधी देखील कमी. अगदी 2 दिवसामध्ये रुग्ण आपल्या घरी जातोय आणि स्वतःची कामं स्वतः करतोय. जर पारंपरिक जी जुनी पद्धत आहे तिच्यामध्ये जवळपास 10 ते 15 दिवसांचा कालावधी बरा होण्यासाठी जातो. त्याच्यानंतर दैनंदिन जीवनाचे जे आपले कामं आहेत रोजची स्वतःची करण्यासाठी महिनाभर देखील जाऊ शकतो. बरोबर डॉक्टर, तुम्ही आम्हाला टावी विषयी योग्य माहिती दिली. त्याच रिलेटेड आणखीन एक प्रश्न आहे की गेल्या काही वर्षांमध्ये टावीच्या उपचार पद्धतींमध्ये खूप सुधारणा झालेली आहे, त्याविषयी प्रेक्षकांना सांगा. येस, टावी ही शस्त्रक्रिया बघायला गेलं तर ती फार अत्याधुनिक आहे. जगातली पहिली टावी ही 2002 साली फ्रान्समध्ये झाली आणि त्यानंतर गेल्या 20 वर्षामध्ये याच्यामध्ये कमालीचा बदल झालेला आहे. म्हणजे वॉलची जी डिझाईन असते, ज्या वॉल्स आपण वापरतो वॉल रिप्लेसमेंट किंवा टावी या सर्जरीसाठी, त्या वॉलच्या डिझाईनमध्ये खूप प्रमाणात मध्ये फरक झालेला आहे. तसेच आपण जे कॅथेटर किंवा नळी ज्याला म्हणतो, जे आपण हृदयापर्यंत घेऊन जातो, त्याच्या साईजमध्ये खूप बदल झालेले आहेत. ते पहिले फार मोठे असायचे, आता फार छोट्या साईजपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे हृदयाला होणारी इजा किंवा पायांना होणारी इजा हा प्रकारचा जो कॉम्प्लिकेशन्स व्हायचे ते बऱ्यापैकी आता कमी झालेले आहेत. तर तंत्रज्ञानामध्ये हा भरपूर बदल झालेला आहे गेल्या 15 वर्षामध्ये टावीमध्ये. आणि भारतामध्ये जवळपास 2018, 19, 20 ह्या वर्षांपासून हे ऑपरेशन व्हायला फार मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे आणि आता हे ऑपरेशन बऱ्याच ठिकाणी देशभरांमध्ये होत आहे. बरं, नक्कीच. डॉक्टर, तर टियर विषयी आपल्या प्रेक्षकांना सांगा. टियर पद्धत नेमकी काय आहे आणि त्याचे काय फायदे आहेत? येस, तर जसं आता आपण पाहिलं की रक्त जात असताना, हृदयामधनं रक्त जात असताना रक्त प्रवाहाला जर अडथळा निर्माण झाला, म्हणजे वॉल संकुचित झाली, त्यासाठी आपण जे ऑपरेशन करतो त्याला आपण टावी म्हणतो. तसंच मी जसं बोललो की वॉलमध्ये एखाद्या वेळेला काही कारणास्तव लिकेजेस निर्माण झाले किंवा बॅकफ्लो निर्माण झाला, त्यामध्ये जो आजार होतो त्याला आपण मायट्रल रिगर्जिटेशन म्हणतो किंवा ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन म्हणतो. तर अशा प्रकारचे जे लिकेजचे आजार आहेत त्या आजारांसाठी सुद्धा जुन्या काळामध्ये फक्त ओपन हार्ट सर्जरी हा एकच पर्याय होता. परंतु आता त्यामध्ये सुद्धा कॅथेटरच्या माध्यमातून, ट्रान्सकॅथेटर च्या माध्यमातून बिना टाक्याचे ऑपरेशन करता येण्यासारखं आहे. ह्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्याला आपण टियर म्हणतो. यामध्ये मायट्रल वॉल तसेच ट्रायकस्पिड वॉल या दोन्हीच्या इन्क्लूड आहे. आणि ह्या ज्या प्रोसिजर्स आपण करतो ह्या सेम पायामध्ये छोटंसं छिद्र घेऊन आपण हृदयापर्यंत जातो. इथे आपण कुठली नवीन वॉल टाकत नाही, तर इथे आपण वॉलच्या लिकेज जिथे होत असतं तिथे एक नवीन क्लिप टाकतो आणि क्लिप टाकल्यामुळे वॉलमध्ये जे लिकेज मागे जाणार असतं ते थांबून जातं आणि पेशंटला त्याचा फायदा होतो. बरं, पण डॉक्टर, ह्या ज्या 2 प्रोसेस आहेत टावी आणि टियर, या दोघांमध्ये काही मर्यादा आहेत का? हो, मर्यादा आणि धोके शेवटी हे हृदयाचे ऑपरेशन आहेत. हे असं कुठलंही ऑपरेशन नाही की अतिशय साध्या प्रकारचं, ज्याला आपण मोतीबिंदूचं म्हणा किंवा कुठलंही ऑपरेशन, जे साधे ऑपरेशन्स असतात त्यापैकी आता हे हृदयाचं ऑपरेशन असल्यामुळे ह्यामध्ये साहजिकच रिस्क आली. परंतु जर आपण याला ओपन हार्ट सर्जरीशी कम्पेअर केलं तर ही रिस्क अतिशय कमी आहे आणि दिवसेंदिवस ती रिस्क कमी होत चाललेली आहे. तरीसुद्धा वॉलचे ऑपरेशन टावी करत असताना एखाद्या वेळेला जिथनं आपण पायामधून छोटे छिद्र घेऊन हृदयापर्यंत जातो त्या छिद्राच्या ठिकाणी रक्तस्राव होण्याची शक्यता, एखाद्या वेळेला रक्ताची छोटी गाठ होऊन मेंदूमध्ये गेल्यामुळे पॅरालिसिस, स्ट्रोक होण्याची शक्यता, ज्याचे चान्सेस फार लेस दॅन 1% आहेत, पण होऊ शकतं. आणि फार रेअरली पेशंट मृत्युमुखी सुद्धा होऊ शकतो. मर्यादांमध्ये म्हणायचं झालं तर तरुणांमध्ये हे करायला नको. कारण कसं असतं, म्हणजे 50-55 जर वय असेल तर शक्यतो या वयामध्ये त्यांना अजून आयुष्याचे 20-30 वर्षे बाकी असतात. त्यामुळे यावेळेला ओपन हार्ट सर्जरी केलेली चांगली. जर ह्या रुग्णांना दुसरा कुठलाही त्रास नाही आहे आणि जर त्यांची सर्जरी ही लो रिस्कमध्ये येते, म्हणजे त्यांना ओपन हार्टचा फारसा प्रॉब्लेम येणार नाही, असं जर कॅटेगरी असेल तर ह्यामध्ये ओपन हार्ट सर्जरी केलेली कधीही चांगली. परंतु जर 60-65 वय वर्ष असेल, त्यापेक्षा जास्त असेल, किडनीचा आजार आहेत, मधुमेह आहे, फुफ्फुसांचे आजार आहेत, असे अनेक जर कोमॉर्बिडिटीज असतील तर अशा रुग्णांमध्ये वॉल रिप्लेसमेंट करण्यासाठी टावी किंवा मायट्रल किंवा म्हणजे टियर ह्या थेरपीचा वापर केलेला कधीही बेटर राहील. नक्कीच. याचे फायदे देखील खूप आहेत जे तुम्ही मला सुरुवातीला सांगितलेले आहेत. तर ते सगळं ऐकून प्रेक्षकांना नक्कीच ही जास्त सोयीस्कर वाटणारी उपचार पद्धत वाटते आहे. तर सध्या प्रेक्षकांना देखील हाच प्रश्न पडला असेल की डॉक्टर, भारतामध्ये या उपचारांची किती उपलब्धता आहे आणि याचा खर्च नेमका किती येतो? येस,
उपचारांची उपलब्धता अजून पाहिजे तेवढी जास्त नाही, परंतु मोठ्या महानगरांमध्ये हे ऑपरेशन होतं. संभाजीनगरमध्ये सुद्धा आम्ही हे ऑपरेशन करतो. खर्चाच्या बाबतीमध्ये हे ऑपरेशन नवीन असल्यामुळे सध्या ही थोडं खर्चिक आहे. यामध्ये महत्त्वाचा जो खर्च आहे हा वॉलचाच आहे. ज्या वॉल्स बनतात त्यामध्ये बऱ्याचशा विदेशी कंपन्या आहेत ज्या ह्या ट्रान्सकॅथेटर वॉल्स बनवत असतात आणि त्याचा महत्त्वाचा मोठा खर्च असल्यामुळे ओव्हरऑल कॉस्ट जी आहे प्रोसिजर ती जास्त आहे. परंतु यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचशा भारतीय कंपन्या सुद्धा आता मार्केटमध्ये त्यांच्या स्वतःच्या टावी वॉल्स किंवा क्लिप्स घेऊन येत आहेत आणि त्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये 5-1 वर्षांमध्ये यामध्ये त्याची कॉस्ट कमी होण्यासाठी भरपूर प्रयत्न होतील आणि माझ्या अंदाजाने पुढील काही वर्षामध्ये या शस्त्रक्रियांसाठी नक्कीच सुवर्णकाळ असेल. नक्कीच. डॉक्टर, मला टियर संबंधित एक प्रश्न विचारायचा आहे की पूर्वी ज्यांना ही शस्त्रक्रिया शक्य नव्हती अशा रुग्णांसाठी टियर किती आशादायी आहे? येस, आपण जसं आता डिस्कस केलं की टियर ही शस्त्रक्रिया वॉलमधील लिकेजसाठी आहे. हो हो. तर वॉलमधील लिकेज जी शस्त्रक्रिया आपण करतो ती जुन्या काळामध्ये फक्त ओपन हार्टनी व्हायची. ओपन हार्ट सर्जरी करत असताना जर समजा हृदयाला कार्यक्षमता कमी आहे, हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी आहे किंवा इतर रुग्णाला जर काही वेगवेगळे आजार आहेत, हृदयविकाराचा झटका आधी येऊन गेलेला आहे किंवा आधीच बायपास ऑपरेशन हे होऊन गेलेलं आहे, अशा रुग्णांसाठी बऱ्याच वेळेला ओपन हार्ट सर्जरी हा ऑप्शन नव्हता आणि मग त्या रुग्णांना कुठलाच ऑप्शन नव्हता. आता ह्या रुग्णांना, ज्याला आम्ही फंक्शनल मायट्रल रिगर्जिटेशन म्हणतो, हा लिकेजमधला एक स्पेशल प्रकार आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त फायदे ह्या टियर शस्त्रक्रियेचे आपल्याला दिसून आलेले आहेत. तर ज्या रुग्णांना वॉलमध्ये लिकेज हे हार्ट अटॅकमध्ये जुन्या काळात येऊन गेला आहे त्यामुळे किंवा हृदयाची पंपिंग कमी झालेली आहे यामुळे जर असेल, ज्याला आपण फंक्शनल मायट्रल रिगर्जिटेशन म्हणतो, ह्या प्रकारातल्या वॉल लिकेजेसला टियर ही जी शस्त्रक्रिया आहे ती क्लास 1 म्हणजे की ओपन हार्टपेक्षा सुद्धा चांगली असं त्याचा ग्रेडिंग आहे. तसेच याचे जे यामध्ये जे आता तंत्रज्ञान पुढे पुढे जात आहे त्यामधून आता आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या अजून वॉल लिकेजेससाठी सुद्धा टियर ही शस्त्रक्रिया वापरता येण्यासारखी आहे. बरं डॉक्टर, एक सर्वसाधारण माणसांसाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न की हृदयाच्या झडपांबाबत एखादा आपल्याला आजार झालेला आहे हे ओळखायचं कसं? त्याची काही लक्षणे वगैरे दिसतात का? येस, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जर आजचे श्रोतेगण आपले जे ऐकत असतील त्यांनी हे लक्ष देऊन ऐकावं की नेमका कुठला त्रास झाला तर हृदयरोग तज्ञांकडे किंवा हार्टवॉल एक्सपर्ट जसे आम्ही लोक आहेत त्यांच्याकडे कधी जायचं. तर आज आपण 2 गोष्टींबद्दल चर्चा केली. त्यामध्ये पहिला म्हणजे की ॲओर्टिक स्टेनोसिस, म्हणजे की हृदयाची जी ॲओर्टिक वॉल आहे ती अरुंद होणं, छोटी होणं. अशा वेळेला काय होऊ शकतं तर चालताना दम लागणे, छाती भरून येणे, चालताना चक्कर येणे किंवा चक्कर येऊन बेशुद्ध होऊन खाली पडून जाणे, ह्या प्रकाराचा जो त्रास किंवा लक्षणं पेशंटला राहू शकतात. आणि आपण ज्याबद्दल टियरबद्दल चर्चा केली त्यामध्ये चालताना दम लागणे, वारंवार दम लागल्यामुळे किंवा हार्ट फेल्युअरमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागणे, पोटाला सूज येणे, पायाला सूज येणे, थोडंफार पण चालायचं झालं, लघवीलाही जायचं झालं तरी दम लागतोय, अशा जर कंडिशन्स असतील तर नक्कीच आपण हृदयरोग तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. आणि ह्या वॉल रिप्लेसमेंटच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत ज्या की नवीन अत्याधुनिक आहेत आणि अतिशय कमी त्रासामध्ये होण्यासारख्या आहेत किंवा ज्यांचं वय जास्त आहे त्यासाठी अतिशय युजफुल अशा ज्या ठरणाऱ्या शस्त्रक्रिया आहेत त्याचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे. हां, आता तुम्ही याच्यामध्ये एक उल्लेख केलात की ज्यांचं वय जास्त आहे त्यांनी या शस्त्रक्रियेचा विचार केला पाहिजे. त्याविषयी थोडंसं विस्तृतपणे सांगा की नेमकं कोणत्या वयोगटातील रुग्णांनी या शस्त्रक्रिया दोन्ही केल्या पाहिजेत? येस, जसं आपण आता बोलत होतो की ह्या ज्या वॉल रिप्लेसमेंट प्रोसिजर्स आहेत त्या जगभरामध्ये जनरली एक 60 ते 65 वय वर्षाच्या नंतर जर हार्ट वॉलचे त्रास होत असतील तर ह्या प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या वयामध्ये करायला पाहिजे. जर वय कमी असेल 30, 40 किंवा 50 पर्यंत जर असेल आणि हृदयाच्या वॉलचा जर त्रास असेल तर त्यामध्ये ओपन हार्ट शस्त्रक्रिया केलेली चांगली, कारण तशा रुग्णांची ऑपरेशनच्या दरम्यानची जी रिस्क आहे ती थोडीशी लिमिटेड असते आणि त्या रुग्णांना ओपन हार्टने पण फारसा त्रास होत नाही आणि तशा वेळेला जी की किफायतशीर सुद्धा आहे. त्यामुळे ओपन हार्ट सर्जरी केलेली कधीही चांगली. परंतु ज्यांचं वय जास्त आहे, बाकी गोष्टींचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत, मधुमेह म्हणा किंवा किडनीचं डायलिसिस सुरू आहे किंवा फुफ्फुसांचे आजार आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे त्रास लोकांना असतात, त्यापैकी कुठलाही जर सोबत असेल आणि जर सोबत वॉलचा त्रास असेल तर अशा वेळेला कमी रिस्कचं, लवकर रिकव्हरी होईल असं, हॉस्पिटलमध्ये कमी स्टे लागेल असं, बिना टाक्याचं ह्या ज्या रिप्लेसमेंट किंवा ह्या ज्या नवीन शस्त्रक्रिया आहेत ह्या केलेल्या कधीही चांगल्या. बरं, आता प्रेक्षकांना समजा तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर त्या संदर्भात थोडं मार्गदर्शन करा.
हो, मी छत्रपती संभाजीनगर येथे मेडिकवर ह्या रुग्णालयामध्ये कार्यरत आहे आणि जर आपल्याला ह्या संदर्भातले कुठलेही आजार असतील किंवा आपल्याला ह्या संदर्भात कुठली माहिती पाहिजे असेल तर आपण नक्कीच आमच्यासोबत संपर्क साधू शकता आणि आपल्या हॉस्पिटलला येऊन त्यामध्ये जी काही पुढची ट्रीटमेंट आहे ती सुद्धा आपण घेऊ शकतात. नक्कीच सर, आज आपला विषय खूप महत्त्वाचा होता टावी आणि टियर संदर्भात. पूर्वी जी शस्त्रक्रिया होती त्याच्यामध्ये आणि या दोन उपचार पद्धतींमध्ये खूप फरक आहे, तर थोडं आणखीन याविषयी माहिती सांगा. हो, जसं आपण सुरुवातीला याबद्दल चर्चा केली की ओपन हार्ट सर्जरी जी आहे त्यामध्ये ही अतिशय क्लिष्ट आहे, हो, अतिशय वेदनादायी आहे. पेशंटला 8-10 दिवसांपर्यंत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं लागू शकतं. ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा रिकव्हरी ही पूर्ण 2-3 महिन्यांपर्यंत होऊ शकते. तर ह्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या टाळता येण्यासारख्या आहेत आता. तर अशा जर आपण प्रोसिजर्स टावी किंवा टियर जर करत असोत तर त्याच्यामध्ये रिकव्हरी फास्ट आहे. त्यामध्ये पेशंटला सेम डे आपण ICU मधनं बाहेर घेऊ शकतो. त्यामध्ये सेम डे पेशंट स्वतःच्या पायावर चालू शकतो. त्याला स्वतःच्या जेवण 2-3 तासामध्ये सुरू करता येऊ शकतं. व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयाला स्टँड स्टील करण्याची किंवा स्थिर करून त्यावर कट करण्याची किंवा त्यामध्ये टाके घेण्याची कुठलीही गरज नाही आहे. आणि ह्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया असल्यामुळं हृदयाला समोरून जे ओपन हार्ट सर्जरीचे नंतर जे कॉम्प्लिकेशन्स येतात की ज्यामध्ये हृदयाच्या गती संदर्भात प्रॉब्लेम येतात, हृदयाची गती कमी जास्त व्हायला लागते, हे जे त्रास होतात ओपन हार्ट सर्जरीज नंतर ते टावी प्रक्रियेमध्ये फार कमी होतात. नक्कीच सर, तुम्ही आज इथे आलात आणि प्रेक्षकांना टावी आणि टियर हृदय झडप उपचारातील जी आधुनिक क्रांती आहे त्याविषयी योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून आभार आहेत. धन्यवाद. थँक्यू. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.